नमस्कार. महाटीजर इन्फोमध्ये स्वागत आहे. आपण आज फेब्रुवारी 2026 महिन्याचा आढावा घेणार आहोत. आणि खरं सांगायचं तर हा महिना घडामोडींनी अगदी भरलेला होता. राजकारणापासून ते खेळापर्यंत आणि अर्थव्यवस्थेपासून ते पर्यावरणापर्यंत खूप काही महत्त्वाचं घडलं. चला मग पाहूया या महिन्याचा हा सविस्तर आढावा. फेब्रुवारी महिना खरंच अविस्मरणीय होता नाही का? बघा ना, एका बाजूला राजकीय क्षेत्रात नवीन चेहरे समोर आले, तर दुसऱ्या बाजूला आपल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव मोठं केलं. पण या सगळ्यांमध्ये असे नेमके कोणते क्षण होते जे खऱ्या अर्थाने निर्णायक ठरले? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला तर सुरुवात करूया आपल्या देशाच्या राजकारणापासून. या महिन्यात शासनाच्या पातळीवर काही महत्त्वाचे निर्णय आणि नियुक्त्या झाल्या, ज्यांचे दूरगामी परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात नक्कीच बघायला मिळतील. बरं, देशाच्या आर्थिक नियोजनात एक खूप महत्त्वाची संस्था आहे, वित्त आयोग. आता हे नाव थोडं किचकट वाटेल, पण ह्याचं काम खूप सोपं आहे. केंद्र सरकार जो कर गोळा करतं त्यातला किती हिस्सा राज्यांना विकासासाठी द्यायचा हे हा आयोग ठरवतो. म्हणजे देशाचं आर्थिक संतुलन राखण्यात याची भूमिका खूपच मोठी असते. आणि याच महत्त्वाच्या वित्त आयोगाने आपला 16वा अहवाल फेब्रुवारी महिन्यात सादर केला आहे. डॉक्टर अरविंद पनघडिया यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगाच्या शिफारसी थेट पुढच्या 5 वर्षांसाठी म्हणजे 2026 ते 2031 पर्यंत आपल्या देशाची आर्थिक दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे हा अहवाल खूपच महत्त्वाचा आहे. राजकीय पटलावर सुद्धा मोठे बदल पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या राजकारणात तर सुनेत्रा पवार यांच्या रूपाने एक नवा अध्यायच सुरू झाला. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत, जे महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. त्याचबरोबर मणिपूरला सुद्धा युमनाम खेमचंद सिंग यांच्या रूपाने नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत. देशातल्या घडामोडींनंतर आता थोडं बाहेर बघूया. जागतिक स्तरावर भारताची स्थिती काय आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा आणि प्रभाव कसा बदलतोय यावर एक नजर टाकूया. 91 हा आकडा काय आहे असा प्रश्न पडला असेल ना? तर हा आहे 2025च्या जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकातला भारताचा क्रमांक. पण थांबा, यात एक चांगली बातमी आहे. गेल्या वर्षी आपलं स्थान 96 होतं, तिथून आपण 91व्या स्थानावर आलो आहोत. म्हणजे परिस्थितीत थोडीच सुधारणा झाली आहे. आणि आपल्या शेजारील देशांच्या तुलनेत आपण कुठे आहोत हे पाहिल्यावर हे चित्र अधिक स्पष्ट होतं. तंत्रज्ञानाच्या जगात भारताने एक मोठी झेप घेतली आहे. पॅक्स सिलिका नावाच्या एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय गटात भारत सामील झालाय. याचा सोपा अर्थ असा की भविष्यातलं तंत्रज्ञान जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मोबाईल कम्प्युटरसाठी लागणारे सेमीकंडक्टर्स यांच्या निर्मिती आणि पुरवठ्यामध्ये भारत आता जगात एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याच महिन्यात प्रसिद्ध समाजसुधारक श्री नारायण गुरु यांच्या विचारांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. शशी थरूर यांनी लिहिलेल्या आणि उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशित झालेल्या पुस्तकातून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले. एक जात, एक धर्म, मानवजातीसाठी एक देव हा त्यांचा संदेश आजही किती महत्त्वाचा आहे, नाही का? चला आता थेट मैदानात उतरूया. कारण फेब्रुवारी महिना क्रीडाप्रेमींसाठी अक्षरशः एक सण होता. भारतीय खेळाडूंनी तर कमाल केली आणि विजयांचा जणू पाऊसच पाडला. टेनिसच्या कोर्टवर स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस अल्करेजने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून इतिहास घडवला. या विजयाने त्याने टेनिसमधल्या 4ही सर्वात मोठ्या स्पर्धा म्हणजेच ग्रँड स्लॅम जिंकल्या आहेत आणि असा पराक्रम करणारा तो जगातला सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. ही खरंच एक अविश्वसनीय कामगिरी आहे. आणि क्रिकेटच्या मैदानातनं तर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली. आपल्या युवा वाघांनी 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकलाय. फायनलमध्ये इंग्लंडला धूळ चारून त्यांनी करोडो भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. क्या बात आहे. नेमबाजीतही भारताचा जलवा कायम राहिला. नवी दिल्लीत झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत आपल्या नेमबाजांनी अचूक निशाणा साधत पदक तालिकेत पहिलं स्थान पटकावलं. आणि ही विजयाची मालिका इथेच थांबत नाही. आपल्या मुलींनी फुटबॉलमध्ये 19 वर्षांखालील सॅफ चॅम्पियनशिप जिंकली. कुस्तीमध्ये हरियाणा थंडर्सने प्रो रेसलिंग लीगवर आपलं नाव कोरलं. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे आपली स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिला BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. खरंच हा महिना विजयांनी भरलेला होता. आता वळूया काही अशा महत्त्वाच्या टप्प्यांकडे ज्यांचा संबंध थेट आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी आहे. या निर्णयांचे परिणाम आपल्याला भविष्यात नक्कीच दिसणार आहेत. 53.5 लाख कोटी रुपये. होय, हा प्रचंड आकडा आहे आपल्या देशाच्या पुढच्या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा. म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी सरकार एवढी मोठी रक्कम खर्च करायचं नियोजन करत आहे.
या प्रचंड रकमेपैकी सर्वात मोठा वाटा देशाच्या सुरक्षेसाठी म्हणजेच संरक्षण क्षेत्रासाठी ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे हर घर जल या महत्त्वाकांक्षी योजनेला गती देण्यासाठी जलजीवन मिशनसाठी सुद्धा मोठी रक्कम देण्यात आली आहे. केरळ सरकारने एक अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनव पाऊल उचललं आहे. त्यांनी देशात पहिल्यांदाच फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळा अर्थसंकल्प सादर केला. याचा अर्थ राज्यातील वृद्धांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणासाठी विशेष योजना आणि निधीची तरतूद केली जाईल. हा खरंच एक आदर्श उपक्रम आहे. 98 हा आकडा आहे भारतातील रामसर स्थळांची नवीन संख्या. म्हणजेच आपल्या देशात आता आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या 98 पाणथळ जागा आहेत. ही संख्या वाढली कारण उत्तर प्रदेशमधील पाटणा पक्षी अभयारण्य आणि गुजरातमधील छारीधंड पाणथळ प्रदेश या 2 नवीन ठिकाणांना हा जागतिक दर्जा मिळाला आहे. यामुळे या भागातील जैवविविधतेचं संरक्षण करायला खूप मोठी मदत होईल. आणि पर्यावरण संवर्धनात महाराष्ट्रासाठी एक मोठी अभिमानाची बातमी आहे. भंडारा जिल्ह्यातील बेळा ग्रामपंचायतीने देशातील पहिली नेट झिरो पंचायत होण्याचा मान मिळवला आहे. आता नेट झिरो म्हणजे काय, तर ही पंचायत जेवढं कार्बन उत्सर्जन करते तेवढंच झाडं लावून किंवा इतर उपायांनी शोषून घेते. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. तर या संपूर्ण महिन्याचा आढावा घेतल्यावर काय दिसतं? एकीकडे अर्थसंकल्पानं विकासाची नवी दिशा दाखवली आहे, दुसरीकडे जागतिक पातळीवर भारतानं आपलं स्थान अधिक मजबूत केलं आहे आणि क्रीडा क्षेत्रात तर आपण अभूतपूर्व यश मिळवलं आहे. फेब्रुवारी महिन्यात ज्या घटनांची पायाभरणी झाली आहे त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या काळात नक्कीच दिसतील. तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि राजकारणातील हे बदल 2026 या वर्षाला नेमकं कोणतं वळण देतील हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे. या महिन्याच्या विश्लेषणात आज इतकंच. धन्यवाद.